नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, नवरात्र उत्सव झाल्यानंतरचा आजचा खूप दिवसानंतरचा हा व्लॉग आहे। तर मित्र हो, काही कारणास्तव व्लॉग घेऊ शकलो नाही। तर आता दुपारचे वाजले आहेत, जवळजवळ 2:30 वाजले आहेत आणि आत्ता 2:30 वाजता मी व्लॉगला सुरुवात करतो आहे। तर मित्र हो, थोडी तब्येत बरी नसल्यामुळे काही व्हिडिओ घेता नाही आले, म्हणजेच टायफॉइड झाला होता। त्या कारणामुळे नवरात्र उत्सवाचे 9 दिवस 9 व्लॉग यातले 3-4 व्लॉग आहेत, 2-3 व्लॉग आहेत, ते घ्यायचे राहून गेले। तर बरं नसल्यामुळे व्लॉगसुद्धा घेता नाही आले, तर क्षमस्व। आणि मित्र हो, आजचा हा व्लॉग घेण्याचं कारण म्हणजे नवरात्र उत्सवात फ्लिपकार्टला सेल चालू होता। तर त्या सेलमध्ये एक मोबाईल गिम्बल, DJI कंपनीचा मोबाईल गिम्बल मी मागवला होता। तर नवीन कंटेंट शूट करण्यासाठी, नवीन काहीतरी गोष्टी करण्यासाठी हा मोबाईल गिम्बल मागवला होता। तर तो आला आहे, तर त्याची अनबॉक्सिंग म्हणजे ओपन तर केला आहे। तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा, म्हणजे तो कशाप्रकारे वर्क होतो वगैरे वगैरे वगैरे, त्याचे काय फीचर्स आहेत, तर तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून आजचा हा व्लॉग आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्र, हा आहे फ्लिपकार्टचा बॉक्स आणि तोच आता ओपन करतोय आपण। तर घरात जाऊन करूया, चला दाखवतो। तर मित्रांनो, हा बॉक्स आणि आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया, म्हणजे ऑलरेडी अनबॉक्स तर झालेला आहे, थोडं ओपन करूया, चला। पाहू शकता DJI Osmo मोबाईल SE, तर DJI कंपनीचा आहे गिम्बल, ओपन करतोय। पाहू शकता असा हा गिम्बल आहे। तर मित्र हो, ओपन करतोय आता आपण। तर ही केस पाहायला भेटते आपल्याला ओपन केल्यावर, आणि असाच रॅप होता केलेला। आणि हा मोबाईल होल्डर आहे मॅग्नेटमध्ये, आणि ह्याचं मॅग्नेट इतकं स्ट्रॉंग आहे ना, दाखवतो तुम्हाला। आणि हा ही मेन वस्तू आपली म्हणजे गिम्बल पूर्ण। तर हा आहे मोबाईलचा म्हणजे गिम्बलचा ट्रायपॉड स्टँड। तर हा खालच्या साईडला लागतो, इथे अटॅच होतो, त्याच्यामुळे तुम्ही माउंट करू शकता, एक उभा करू शकता। लावूया आपण आणि दाखवतो तुम्हाला। असा उभा राहतो। तर मित्र हो, बघा अशा प्रकारे हा ट्रायपॉड गिम्बल आहे, आणि अशा प्रकारे ओपन राहतं। आणि हा त्याचा मोबाईल माउंटर आहे, आणि हा असा प्रकारे अटॅच होतो। तर ह्याचं मॅग्नेट इतकं स्ट्रॉंग आहे ना, म्हणजे अजिबात मोबाईल तर तुमचा पडू शकत नाही, एवढा स्ट्रॉंग आहे। तर आता आपण इथलाच मोबाईल, आत्ताचाच मोबाईल घेतो आहे, तात्पुरता तुम्हाला दाखवण्यासाठी अटॅच करतो आणि पॉवर ऑन करून तुम्हाला दाखवतो ह्याचे काय मोड्स आहेत आणि काय फंक्शन्स आहेत ते। तर मित्रांनो, ही बॅग आहे आणि ह्याच्यात तुम्ही गिम्बल आहे ते कॅरी करू शकता। आणि ह्याच्यामध्ये काय पाहूया आपण आता। तर मेन म्हणजे ही चार्जिंग केबल आहे, आपला गिम्बल चार्ज होतो, आणि काय आहे
डॉक्युमेंटेशन सगळं पेपर आहेत, ह्याच्यावर सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल. सेम पेपर अजून, आणि हा QR कोड आहे, ह्याचं ॲप्लिकेशन आहे. तर त्या ॲप्लिकेशननुसार तुम्ही खूप काही फंक्शन्स आहेत ते बघू शकता अजून. आणि हे हे स्टिकर्स आहेत ते तुम्ही गिम्बलला लावू शकता. आणि हा रबर आहे, ते तिथे माउंटर आहे, तिथे हे लावायचं असतात रबर्स. तर एवढं सगळं आहे, पाहायला भेटतं तुम्हाला. सो आता आपण गिम्बल स्टार्ट करूया. हा गिम्बल आहे आणि आत्ताचाच मोबाईल अटॅच केला आहे. ऑन करूया, तात्पुरती दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा गिम्बल आहे आणि ते मोडचा ऑप्शन आहे, तो प्रेस केल्यानंतर गिम्बल ऑन होतो. तर झालेला आहे. तर मित्रांनो, हे जे बटन आहे तर हे प्रेस केल्यावर तुमची रेकॉर्डिंग स्टार्ट होते. आणि हे जे बटन आहे त्याने तुम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करू शकता. आणि मित्रांनो, याच्यात 4 मोड आहेत. तर 4 मोडनुसार तुम्ही व्हिडिओ स्टेबिलिटी आणि वेगवेगळे मोडनुसार व्हिडिओ शूट करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पाहू शकता स्टेबिलिटी खूप चांगली आहे गिम्बलची. खूप मस्त अशी स्टेबिलिटी आहे. आणि मी 2-3 व्हिडिओ शूटसुद्धा केले आहेत या गिम्बलने. तर आत्ता तरी खूप चांगला वाटला आहे मला. आणि पाहू शकता. तर मित्रांनो, आता जे आहे ते माझा मोबाईल अटॅच करतो आहे. आणि स्टेबिलायझेशन म्हणजे पूर्ण कितपत हा व्हिडिओ स्टेबल करतो ते फुटेज तुम्हाला धावून वगैरे मी दाखवतो आता. आणि आत्ता फुटेज आपण ह्या मोबाईलने शूट करतो आहे, त्यामुळे चला फुटेज तर दाखवतो तुम्हाला आता. आणि खूप मस्त असा हँडी आहे आणि थोडा कम्फर्टेबलसुद्धा वाटतं आहे गिम्बल. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी खूप मजा येणार आहे. मग एक्सपिरियन्स आहे तो 2 दिवसाचाच आहे माझा. त्यानुसार तरी खूप जरा चांगला वाटला आहे. आणि पुढचे व्हिडिओ आहेत ते ह्याच्यावरतीच येतील, म्हणजे नवीन कंटेंट येणार आहे, तो सुद्धा ह्याच्यावरती येणार आहे. तर मित्रांनो, दाखवतो आता. आणि ह्यांचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशननुसार बाकीचे अदर फीचर्स म्हणजे फॉलो मोड्स जो भरपूर खूप काही फीचर्स आहेत, मोड्स आहेत, ते त्यांच्या ॲप्लिकेशननुसार जावं लागतं. आणि त्याच्यावर तुम्हाला सगळे काय जे मोड्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला धावून वगैरे जे फुटेज आहेत किती स्टेबल करतो ते दाखवतो. चला. तर मित्रांनो, मोबाईल कनेक्ट केलेला आहे आणि जे तुम्ही फुटेज बघता आता ते ह्या DJI Osmo Mobile SE ह्या गिम्बलचं आहेत. तर आता रस्त्यावर जातो आहे. तर आता ब्लॉग जो स्टार्ट केलेला आहे आपण तो ह्याच गिम्बलचा आहे. आणि स्टेबिलिटी तुम्ही बघता, मी चालतो आहे आता आणि त्याच्यावरचे हे फुटेज आहेत. मित्रांनो, माझ्या मोबाईलचं स्टेबिलायझेशन ऑफ आहे आणि आत्ता जे काय स्टेबिलायझ पूर्ण करणार आहे तो पूर्ण गिम्बलच करणार आहे. तर चला पाहूया. तर मित्रांनो, मी आता धावतो आहे आणि जे फुटेज पाहताय तुम्ही ते धावतानाचे आहेत. मित्रांनो, आता स्टेबिलायझेशन ऑफ करून तुम्ही व्हिडिओ पाहिलात. तर आता मोबाईलचं स्टेबिलायझेशन ऑन आहे आणि त्याच्यावरचे तुम्ही व्हिडिओ पहा आता. ठोकशील मला.
तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही बघताय ते 1080p 60 fps मध्ये शूट होत आहेत आणि आपण सायकलवरनं राईड केलेली आता आणि त्याच्यावर ते फुटेज होत आहेत. मित्रांनो, असे हे आजचे स्टेबिलायझेशनचे म्हणजे या गिम्बलमधून निघालेले फुटेज आहेत. तर ह्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता कितपत स्टेबल आहेत व्हिडिओ आणि कितपत नाहीत. तर मित्र हो, माझा मोबाईल तर एवढे पण स्टेबल फुटेज देत नाही, कारण थोडा शेकी आहे, थोडा हलतो मोबाईल धावताना वगैरे. तर गिम्बलमधून जे फुटेज निघाले ते थोडेफार स्टेबल बघायला मिळाले मला. तर तुम्हाला पण कसे वाटले? आता हे फुटेज आहेत ते विवो V27चे आहेत आणि जवळजवळ खूप 2 वर्ष होऊन गेलेत मोबाईलला, त्यामुळे कॅमेरा क्वालिटीसुद्धा लो झाले. तर आता जे आपण फुटेज बघतो सगळे व्लॉग आहेत ते ह्याच मोबाईलवरनं शूट होत असतात. तर मित्रांनो, असे काही फुटेज आहेत ह्या गिम्बलमधून निघालेले. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. आणि पुढचे काही व्हिडिओ जे येणार आहेत तर ते सुद्धा ह्याच गिम्बलमधून म्हणजे नवीन काही कंटेंट येणार आहे तो सुद्धा येणार आहे. शूटिंगसाठी नाही, शूटिंगमध्ये काही सिनेमॅटिक प्रोसेस शूट असतील तर ते गिम्बलनुसार होतील आणि नवीन कंटेंट येणार आहे. तर काही थोड्या दिवसातच नवीन व्हिडिओसुद्धा येतील आपल्या पुढे. तर मित्र हो, असा आजचा व्हिडिओ. आणि असं हे गिम्बल घेतलेलं आहे आणि ते गिम्बल आता काही थोडे पुढचे जे व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये आपण हे यूज करणार आहोत आणि त्याच्यानुसारच नवीन कंटेंट आहे तो शूट होणार आहे. तर मित्र हो, असा होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.